त्याच्यावरती थोडी आमची चर्चा झाली आणि त्यामुळे जो वेळ लागला त्याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. आता 3-4 मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मला मांडायचे होते. पहिला मुद्दा हा आहे की आपलं मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे आपल्याकडे मोठ्या संख्येने आता डॉक्टर्स इथे उपलब्ध झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात त्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. आता जवळजवळ 150चा कॉन्ट्रॅक्च्युअल नर्सिंग स्टाफसुद्धा पुढच्या 15 दिवसामध्ये घेतला जाणार आहे आणि थोडक्यात रुग्णसेवा जी आहे त्याच्यामध्ये बदल निश्चितपणे सकारात्मक झालेला आहे. आपल्याकडनं जे पेशंट सोलापूरला रेफर व्हायचे त्याची संख्या देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि काही महत्त्वाच्या क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया या आपल्या दवाखान्यामध्ये व्हायला आता सुरुवात झालेली आहे. लॅप्रोस्कोपीच्या बाबतीमध्ये देखील गेल्या महिन्याभरामध्ये स्कोप आल्यामुळे ज्या गायनेक रिलेटेड सर्जरीज असतात त्याची देखील आपल्याकडे सुरुवात झाली आहे. ज्या सर्जरी साधारण बाहेर 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त पैसे लागतात अशा सर्जरीज आता आपल्या या दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत व्हायला सुरुवात झालेली आहे. नवीन काही स्कोप्स घेणं ती देखील प्रक्रिया होती आणि सांगण्याचा हेतू हा आहे की आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे जायला हवं की इथे आता सुविधांमध्ये फरक पडलेला आहे. डॉक्टर्स आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत. अडचणी काही असणारच आहे, सगळे एकदम ऑलवेल आहे मी म्हणत नाही, परंतु सुधारणा झालेली आहे आणि आपण सर्वांनी मिळून ज्या सुविधा इथे उपलब्ध आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत देणं ही गरजेची बाब आहे. त्याचबरोबरीने इथे जो स्टाफ आहे त्यांचं मनोबल वाढवण्याची देखील जबाबदारी जी ती आपल्यावरती आहे. बरेच जण बाहेरच्या राज्यातून वगैरे आलेले आहेत आणि इथे त्यांना योग्य ते सहकार्य मिळायला हवं अशी त्यांची अपेक्षा असते. मी खरं तर आढावा घेण्याचं एक कारण तेही होतं. गेल्या काही महिन्यांपूर्वी आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं होतं की इथे काही गैरप्रकार घडतात आणि मदतीला कोणी नसतं. त्यामुळे पोलीस चौकी इथे सुरू करण्याच्या बाबतीतला एक निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी झाली, त्याचा नक्कीच उपयोग झालेला आहे. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून होत असलेली जी काही प्रगती आहे, जी काही सुधारणा आहे त्याचा एकतर आम्ही आढावा घेतला. अजून काय काय करणं गरजेचं आहे याबद्दलची महत्त्वाची चर्चा झाली आणि आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या वर्षी आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीचा विषय जो आहे तो पुढे आला होता आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या पाहायच्या MGPच्या इथे ना पुढे लोकेशन जे आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर तिथे भूमिपूजन झालं होतं. निधीचा थोडा इश्यू होता, त्यामुळे प्रत्यक्षात काम होणं काही शक्य नव्हतं. तर आपण आता EDB मित्र संस्थेच्या माध्यमातून EDB एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून काही कर्ज आपण मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलं होतं. ते जे पैसे आहेत त्यातले 300-350 कोटी रुपये कर्ज जे आहे ते आपण आपल्या धाराशिवच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलसाठी वापरण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आपण, म्हणजे आपल्या महायुती सरकारने. त्यामुळे आपल्या धाराशिवचं सिव्हिल हॉस्पिटलचं काम, नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम जे जरा थांबलं होतं, स्थगित होतं, ते आता लवकरच सुरू होणार आहे आणि अद्ययावत नवीन सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते आपल्या धाराशिव शहराला, जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. त्याची प्रक्रिया आता जरा गतिमान होईल, काम प्रत्यक्षात सुरू होण्याची, हे देखील आपल्याला कळवायचं होतं. आणि नवीन सिव्हिल हॉस्पिटल तिकडे होते म्हटल्यानंतर आपली इथे जी 20 एकर जागा आहे त्याचा देखील योग्य वापर होणं, नियोजन होणं, त्या अनुषंगाने देखील आज चर्चा झालेली आहे. आणि इथे आपल्याला आता जे मेडिकल हब आपण करायचं प्रपोज केलं आहे, आपली जागा तिकडे गव्हर्नमेंट ITIची तिथली जागा आणि इरिगेशन डिपार्टमेंटची तर जागा आहेच, परंतु त्याच्या बरोबरीने ही एक अधिकची 20 एकर जागा आपल्याला कशी उपलब्ध होऊ शकेल. इथे आपलं नर्सिंग कॉलेज आहे, GNM काय BSc GNM, इथे रेग्युलर BSc नर्सिंग आपल्याला कसं सुरू करता येईल, आपल्याला फिजिओथेरपी कॉलेज कसं सुरू करता येईल, डेंटलचाही आपला विचार आहे आणि फार्मसीचाही विचार आहे. तर हे 3-4 विषय आपल्याला कसे पुढच्या काळामध्ये घेता येऊ शकतील या अनुषंगाने देखील विचारविनिमय चालू आहे. आणि आपलं वैद्यकीय शैक्षणिक संकुल करण्याच्या अनुषंगाने हा सर्व विषय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.
तर आज सांगण्यासारखे हे 3 मुद्दे आणि अनुषंगिक आपल्याला जो स्टाफ उपलब्ध झाला आहे, जे डॉक्टर्स उपलब्ध झाले, त्याच्यामुळे आपल्या इथल्या रुग्णसेवेमध्ये नक्कीच फरक पडलेला आहे. अजून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत, परंतु आता एवढे डॉक्टर्स उपलब्ध आहेत, अशा प्रकारच्या सर्जरी आपल्याकडे होतात, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे आजच नाही, आज लगेच काहीतरी सांगून उद्या बातमी असं मला अपेक्षित नाही आहे. आपण डीन साहेबांनाही मी आवर्जून इथे विनंती करणार आहे की आपल्यावर थोडं इंटरॅक्ट करावं. एखादी स्पेशल सर्जरी झाली की प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, ज्या डॉक्टरने सर्जरी केली त्यांचाही आपल्याला सत्कार करता येईल. मध्ये स्पाईनची सर्जरी झाली, स्पाईनची महत्त्वाची सर्जरी झाली. काही आपल्या काही चेहऱ्याशी रिलेटेडमध्ये जो एक्सपोर्ट झाला होता तुम्हाला आठवत असेल, वाशीच्या तिथे एका मुलीला भाजलं होतं, ती बऱ्यापैकी सर्जरी सगळंच इथे केलं गेलं. रात्री किती वाजता सुरू केलं ऑपरेशन? रात्री 11:30 वाजता. 11:30. किती वेळ चाललं? 4:30. रात्री 11:30ला सुरू केलं ऑपरेशन, पहाटे 4-4:30पर्यंत चाललं. डॉक्टर हैदराबादचे होते, हैदराबादचे डॉक्टर होते. आता असे जे विषय आहेत ते देखील आपण आवर्जून अशा केसेस ज्या आहेत त्या आवर्जून सांगायला हव्यात, लोकांपर्यंत जायला हवं. कुठे काही अडचणी असतील तर ऑफकोर्स त्याही आपण मांडा, त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण जबाबदारी स्वीकारूच, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. तर पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा जो आहे तो आपलं नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम जे आहे, जे थोडंसं स्थगित झालं होतं, त्याला आता चांगली चालना मिळणार आहे. 300 किती आहे रक्कम एक्झॅक्ट काढा, ते एक्झॅक्ट रक्कम आपल्याला नाही, आपलं मेडिकल सिव्हिल हॉस्पिटल, नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं ते एक्झॅक्ट काढा, आपल्याला एक्झॅक्ट फिगर देतील. 329 कोटी, फुल 500 बेडेड आहे. जागेचा इशू असायचा, जागेचा इशू होता. एकच मिनिट मी संपवतो. तर दुसरा मुद्दा जो आहे तो या तो म्हणजे आपल्याला ते संकुल करायचं आहे. अनायासा इथे GNMचं कॉलेज आहे नर्सिंगचं, इथे BSc नर्सिंग कसं करता येईल याच्यावरती आपण तातडीने आता लक्ष देऊ. आणि त्याच्याच बरोबरीने मी म्हटलं तसं फिजिओथेरपी, डेंटलचं जमू शकतं का, आणि त्याचबरोबरीने फार्मसीचं, अशा ह्याच्यावरती आपला आता पुढचे टप्पे होतील. हे सगळं जे संकुल आहे ते आपलं मेडिकल कॉलेजच्या अंडर करता येऊ शकतं का तेही बघू आपण, नाहीतर मग ते वेगवेगळे इन्स्टिट्यूट होतील, पण संकुल म्हणून एक आहे. असे 3 मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मांडायचे होते. आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारा. प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला सॉफ्ट कॉपी दिली चालेल ना? हे प्रेझेंटेशन आहे जनरल, ते आपल्याला सॉफ्ट कॉपी देतील. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या जागेचा प्रश्न आहे सध्या स्टेटस काय आहे, आणि तिथं सिव्हिलचे जे आपण बोललात आता म्हणजे सुविधा यांना पण माहिती असतील. बरेच बांधकाम चालू आहे, नेमकं कशाचं आहे ते, नेमकं आता सध्या इथं पण चालू आहेत काय बांधकाम? शेजारी जे आहे ते आपलं हे त्याचं काही लक्षात येणार की नेमकं काय होणार आहे तिथं? ते क्रिटिकल केअर युनिट आहे. आपण काय करूया, इथे आता जे काय एक वेगळी नोट तयार करून आपल्याला देते की आता नवीन कन्स्ट्रक्शन कुठले चालले. फायनली आपल्या वैद्यकीय महाविद्यालय जागेचं स्टेटस सध्या सांग. महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये आपल्याला जी जागा हँडओव्हर केलेली आहे ती उपलब्ध आहे. आपला प्रयत्न काय चालला आहे की ITIची जागा जी आहे ती टोटली शिफ्ट करायची. जी टेक्निकल शाळा आहे तिथे शिफ्ट करण्याच्या बाबतीतला आपल्या माझ्या मनामध्ये विचार आहे की ती किती शिफ्ट व्हायला. आता ह्याच्यातलं लागणारं फंड्स वगैरे किती पैसे लागणार आहेत. आता आपल्या लोकांनी काढलं 40 कोटी लागतील म्हणून नवीन बांधकामाला. त्याचं प्रोव्हिजनिंग कसं करायचं, या सर्व गोष्टींच्या बाबतीत परत एकदा आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी एकदा आढावा घेतला आणि आढावामध्ये आता जे ITIची जागा आहे म्हणजे जिथे ऑलरेडी एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे ते तसं राहू द्या असं त्या चर्चेमध्ये एक ओघ आला. म्हणजे तसं केलं तर काय होईल, आपली बिल्डिंग जी आहे मेडिकल कॉलेजची, हे संकुल जे आहे तिथे मध्येच एक काहीतरी आल्यासारखं होऊन जाईल. ते थोडी बाधा आहे, तो विषय जो तो सॉर्ट होऊन जाईल, त्याची काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला इरिगेशनची एक जागा मिळाली आहे आणि ITIचे 2 तुकडे मिळाले. एक तुकडा जिथे बांधकाम आहे ऑलरेडी तो ऑब्व्हियसली अजून मिळालेला नाही. त्याबद्दल त्यांचं उद्या कुठे जाणार, ITIच्या बाबतीमध्ये आपल्या विचार काय ते मी आपल्याला सांगतो. आपला विचार असा आहे की येणाऱ्या नाही त्यांची इच्छा नाही, कारण एक मिनिट त्यांची इच्छा नाही आहे, कारण 2 वेगवेगळे खाती आहेत, विभाग आहेत. त्यामुळे त्या विषयात मी नाही बोलणार. माझी मला निर्णय घ्यायचं जर काय म्हणतात कपॅसिटी असती तर मी तो निर्णय घेतला असता, कारण तो संयुक्तिक होता. परंतु विभागवार त्यांचं म्हणणं वेगळं आहे
त्यामुळे जी टेक्निकल स्कूल आहे सध्या देशपांडे हां टेक्निकल स्कूलच्या तिथे आपल्याला CSRच्या मदतीने आणि काही मोठं एखादं आता मित्रसंस्थेच्या माध्यमातून ITIsमध्ये मोठ्या कंपन्यांना इन्व्हॉल्व करण्याची एक आपण पॉलिसी आणतो. म्हणजे उद्या CSR. 1 किंवा 2, 4, 5 कंपन्या आपण एकत्रित करून आपलं जे धाराशिवचं ITI आहे ते एकदम फ्रेश बांधायचं. फ्रेश कुठे बांधायचं पण टेक्निकल स्कूलच्या तिथे. म्हणजे ही सगळी जागा आपल्याला आपल्या मेडिकल कॉम्प्लेक्सला मिळू शकेल. तर त्या अनुषंगाने पण आता काम आम्ही सुरू केलं. दादा एक मिनिट तर तो हा जो मुद्दा आहे त्याची पॉलिसी कदाचित अजून एक 10-15 दिवसात बाहेर येईल. मग काही मोठ्या बिझनेस हाऊसेसशी बोलून जर ते तयार होत असतील हे एक्झाम्पल मला वाटतं टाटाजने आणि अजून कुठेतरी 1-2 कंपन्याने पुण्यामध्ये केले. म्हणजे टाटा इंजिनिअरिंग किंवा त्यांनी केले भारत फोर्जवाले त्यांनी केले. त्यांनी ITI बरोबर टायअप करून एकदम अद्ययावत स्टेट ऑफ द आर्ट ITI केले. त्याच्यामध्ये मुलाला ट्रेनिंग असं देतात की मुलगा पासआउट झाला की लगेच त्याला नोकरी. आणि त्या कंपनीला जे अपेक्षित आहे एक्झॅक्ट ते ट्रेनिंग देणार. तो पासआउट झाला की लगेच मग त्याला नोकरी मिळते. आता देशपांडेच्या जे ITI आहे त्या ITI मध्ये टेक्निकल जे आहे तर तिथं 8वी 9वी 10वीच्या मुली जातात. हो. ते जर तिकडे तेरणा कॉलेजच्या त्या परिसरात जर केलं तर ते जाण्याची असुरक्षित आहे. त्यांच्या कुठे गेले? त्या जुन्या ठिकाणी आहे तिथं ठीक आहे पण जर दुसरीकडे त्यांना शिफ्ट केलं तर ते जाऊ शकणार नाहीत ना. त्यांना शिफ्ट नाही करायचं आपल्याला. हे दोन्ही एकाच विभागाच्या अंतर्गत असल्यामुळे दोन्ही एकत्रित करून छान व्यवस्थित करू ना. एकदम तुम्ही जर आता बघितलं तर ते काही फार सुव्यवस्थित नाही सुस्थितीत नाही आहे. आपण एकदम चांगल्याने नवीन करू ना. पण मला थोडा वेळ द्या. म्हणजे तो विषय जो आहे तो मला नीट मार्गी लावते. आपण प्रश्न विचारला म्हणून मी सांगतोय की आपण त्या दृष्टीने काम काय करतोय. जे काय लागतं हे सगळं उपलब्ध आहे. उलट आता इतर कुठल्याही मेडिकल कॉलेजला नाही असं आपण एक नवीन सुरू केले. एम्स बरोबर आपण टायप सुरू केला. 1 लेक्चर झालं गेल्या या महिन्यात. आता या पुढच्या आठवड्यात येणाऱ्या मंगळवारी एम्सचं दुसरं लेक्चर आहे. म्हणजे एम्सचे प्रोफेसर आपल्या मुलांना शिकवणार आहेत. एम्स नागपूरचे. त्यामुळे असं नाही की प्रॉब्लेम आहे. काही लोकांच्या ज्या अडचणी आहेत मुलांच्या अडचणी ते सोडवत आपण चाललो आहे. आणि कुठल्याही नवीन मेडिकल कॉलेजला सुरुवातीला थोडे इश्यूज असतात पण आपण हे मिनिमाइज करतो आहे. आपल्याकडे पेशंट लोड चांगला आहे. स्टाफ आता आहे बऱ्यापैकी आणि इतर गोष्टी करतोय आपण. MRI मशीन नाही तर 2 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा प्रश्न निर्माण झाला हो. मुलींच्या. हो आता तर म्हणजे 2 बॅच वाढलेले आहेत. हो. मग आता ह्या हॉस्टेलचं मी कसं करणार डिव्हिजन? त्याचं प्लॅनिंग चालू आहे. आताही काही बांधकाम दुरुस्ती चालू आहे. काही विद्यार्थी म्हणतात की सध्या गैरसोय आहे आणि विद्यार्थ्यांचा संवाद साधला हो गैरसोय आहे राहता येत नाही. त्यांनी अशाच्या मी कमेंट करणं योग्य नाही. ॲक्च्युअल बघू आपण. पूर्ण आता सध्या अकोमोडेट होईल किती व्यवस्था करून नाही आपण असं आताही नाही नाही गैरसोय. गैरसोय नाही. आपण नुसतं बोलून उपयोग नाही. त्यांना दाखवा Yes, yes. या MRI मशीन नाही उपलब्ध नाही. MRI मशीन नाही सर्वात महत्त्वाची असते. MRI मशीन MRI मशीन नाही जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि मेडिकल कॉलेज हो. आहे. इथून अनेकांना बाहेर जावं लागतं. मग बाहेरची फीस सर्वसामान्य परवडत नाही. हो. ते कुठून नवीन विषय डायग्नोस्टिक्सची टायप झालं ना. हां कधीपर्यंत अप्रॉक्सिमेटली किती दिवस? काम पूर्ण झालं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण झालं. आता त्यांचे मशीन त्यांनी ऑर्डर अप्रॉक्सिमेटली किती दिवस? त्यांच्या कोणातरी फोन लावून द्या ना मग. कृष्णाच्या कोणातरी राज्य सरकारने या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेतली आहे. कृष्णा डायग्नोस्टिक्स नावाच्या कंपनीला हे काम दिलं आहे. सिव्हिलचं काम सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी झालं आहे आणि प्रत्यक्षात MRI मशीन आता मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो किती दिवसामध्ये ते लावतील ते. डेंटलचं MRI बोललं डेंटलचं पण फक्त दात काढणार आहे बाकी काय तुम्ही मला कशाला कन्फ्यूज करता? तुम्हाला तुमची जोक्स माहिती MRI सांगा मला. MRIच्या बाबतीतला असुविधा आहे दादा. आम्हाला उद्देश काय आहे की असुविधा आहे. तुम्ही म्हणताय की स्टाफचं मनोबल वाढलं पाहिजे. यांनी कधीही आपल्या कुठल्याही पत्रकारांना कधीही तुम्ही एक काम करा. वेगवेगळी तुम्ही एक चेकलिस्ट द्या. नाही तसं नको. तुम्हाला काय माहिती पाहिजे चेकलिस्ट द्या
ती त्याचं प्रेझेंटेशन तयार करते आणि मग शांतपणे तुम्हाला एक्सप्लेन करते. पत्रकार भाषेत म्हणून नका करू, त्याला एज्युकेट करण्याच्या अनुषंगाने एज्युकेट करण्याच्या अनुषंगाने करतो काय आपण. दादा, रुग्णांचं एक असं एक म्हणणं आहे, रुग्ण काय म्हणतात की आता 20 रुपये चिठ्ठीची म्हणजे त्याची फीस केली आहे, हो. हा एक मुद्दा आहे. हो आणि 2 वेळी जी ओपीडी होती ती गेल्या 4-5 महिन्यापासून 1 वेळेस ओपीडी केलेली आहे. बरं. असं एक तक्रार येत आहे. ओपीडीचं ते 1 वाजेपर्यंत केले. मागतोय शासनाने. हां. आपल्याकडे तुझी स्टोर हां. त्याच्यावर JR मागतोय आता येत्या 15 दिवसामध्ये तुझी मान्य कुठलं आता ओपीडी एक हा आहे. शासन सकाळचीच ओपीडी नाही, सुविधा कशी ओळखायची त्याच्यामुळं? 4 ते 5 ओपीडी आपण चालू करणार फक्त वातावरण नाही आपल्याकडे. ओके. त्याच्यामध्ये विषय ग्रामीण भागातले जे लोक येतात ना त्यांना म्हणजे दुपारची ओपीडी 24 तास आवश्यक आहे. कॅज्युअल्टीमध्ये ओपीडी चालू आहे. हां. 24 तास मग कुठल्या ओपीडी म्हणतोय तुम्ही? हे अजून 4 ते 5 विशेष परिस्थिती विभागामध्ये ते- पहिले दोन टाइम होते पहिले, ते बंद केले. आता 1 टाइम केले आणि 1 वाजेपर्यंत ओढले. एक मिनिट, आधी जर 2 वेळेस होती ना तर ती सुरू करण्याबद्दल आपण इन्सिस्ट करू. तर त्याला एक टाइम पिरियड ठरवून घेऊया आपण. GR आला नाही आला, GR आला नाही आला तरी आपण कोऑर्डिनेट करून घेऊया. ठीक आहे, त्यात काही प्रॉब्लेम ते नोंदणी शुल्क 20 रुपये केलेलं आहे, त्याचं पण काहीतरी नाही, तो विषय जो आहे तो शासन स्तरावरती ठरेल. कारण सिव्हिल हॉस्पिटल आपण आता नवीन सिव्हिल हॉस्पिटल का करतोय, फ्रेश पूर्ण का करतोय, कारण सिव्हिल हॉस्पिटल हे पब्लिक हेल्थच्या अंडर येतं, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर, आणि मेडिकल कॉलेज आहे ते वैद्यकीय शिक्षण, 2 वेगळे वर्टिकल आहेत. दादा बरेचदा पत्रकारांना याचा प्रश्न आहे जमिनीचा, सिव्हिल हॉस्पिटलच्या जमिनीचा जो प्रश्न आहे, हो. 7 एकर जमीन आपल्याकडे हँडओव्हर झाली. उर्वरित जे 8 सिव्हिल हॉस्पिटल तर ते अजून 8 एकर जमीन हँडओव्हर व्हायची राहिली. मला त्याचं नाही माहिती घेऊन सांगतो. जमिनीमुळेच राहिलेलं आहे. नाही पैशामुळे थांबले ते, पैसे नव्हते त्यामुळे थांबले. जमिनीचा problem आहे. आता जमिनीचा काही प्रॉब्लेम आहे का सिव्हिल हॉस्पिटलचे? सिव्हिल हॉस्पिटलची जमीन तर ते मी हँडओव्हर झालेली आहे नावावर. झाले ना. दादा आमचा एक प्रश्न आहे की पत्रकार म्हणून या ना इकडे. ते काय होतं, नवीन डॉक्टर आहेत त्यांना पण नंबर द्या. काय करा तुम्ही इथं समोर थांबा आणि तुमचं नाव आणि नंबर सांगा, म्हणजे लाईव्ह होऊन जाईल. ते देतील नंतर तुम्हाला. पण हे पत्रकार बांधव आहेत, काही बोनाफाईड त्यांची रिक्वेस्ट असतील ते बघावं. हा, आमचं काम नाही, कोणत्या रुग्ण मदत मागतो थोडं ह्याची बस काय आमचं काही काम नाही. चांगले झाले. ते पण मला- हे खरं बरं का, रिस्पॉन्स शून्य असतो यांच्याकडून. म्हणजे नातेवाईक असो किंवा नाही, चव्हाण सरांचा प्रॉब्लेम नाही आहे. नाही. रात्री 2 ला कॉल केला तरी मदत करतात. अनुभवी वेळ आहे. थांब एक मिनिट. नवीन डॉक्टरांचा प्रॉब्लेम आहे. नवीन शिकाऊ डॉक्टरांना काय माहिती कोण तुम्ही? आपल्याला एक मिनिट, आपल्याला आज काय करायचंय? आज आपल्याला एक सुरुवात आपण काय करतोय? सुरुवात ही करतोय की तुमचा समन्वय थोडासा आपण तुमचा दोघांचे समन्वय वाढवण्याच्या अनुषंगाने आजचं आपलं प्रेस आहे. त्यांनी बोलवा आम्हाला, तुम्ही मनोबल वाटा, आम्हाला आवडलं. त्यांनी काय केलं हे लोकांना कळण्यासाठी आम्हाला कळलं पाहिजे आपण. त्यासाठीच एक छोटं प्रेझेंटेशन नाही तू द्या का काय? प्रिंटआउटची गरज आहे का? आहे ना. हा, माहिती कशी मिळेल? प्रिंटआउट काढून देते ती. नाही, काय करा जरी लागल्याकडे चालेल. PDF पण द्या. पोचतील ते. दादा आज एक छोटस आहे सगळीकडे आहे. सर आपला चव्हाण सर आपला नंबर सांगा की. नंबर सांगा, सर्वांनाच जाऊ द्या माहिती होते, सर्वांसाठी माहिती होते. पत्रकारांना मध्ये अलाउड केलं जात नाही. अलाउ केलं जात नाही. आतमध्ये येऊ देत नाही सिक्युरिटी गार्ड पत्रकारांना. असं का? गाडी सुद्धा मध्ये राहिली. पत्रकार गडकरीमध्ये येत असतो. अलाउड कुठे नाही ते क्लिअर त्यांना सांगा. नाही, ICU मध्ये आम्ही जातो. ICU मध्ये जात नाही. ICU मध्ये नाही. अडचण कुठे सांगतो. आणि बऱ्याच पत्रकार लोक कुठे फिरतात, सिक्युरिटी मध्ये गाडी तिकडे लावा, आम्हाला येऊन जाऊ, आमची गाडी पुढे जाऊ द्या. म्हणजे त्यांची व्यवस्था बरोबर आहे, परंतु कुठेतरी इमर्जन्सी पटकन उठून जाण्यासाठी तो मागतोय आम्ही तिकडे गाडी लावतोय म्हणून. म्हणजे ते कसं करणार? नाही गाडी पत्रकार म्हणून सांगतोय कसं नाही, त्याला. तुमची खरंच इमर्जन्सी आहे की नाही, कसं करणार? आता त्यांना ते सिक्युरिटीला थोडीच करणार आहे, आमच्याकडे इमर्जन्सी सांगू. काय काय आम्ही त्यांना सांगून पण त्यांना पण समजणार नाही ना. दादा आमचं काय काम आहे, आम्ही ऐका, दादा, पत्रकार हा काय सिव्हिल ड्युटीला नाही आहे. आम्ही कुणाच्या ना कुणाच्या कामालाच आलो. आमचं काय कुणा डॉक्टरकडे काम नाही वैयक्तिक, ते आमच्यासाठी वेळेची इमर्जन्सी आहे. आपण काय करूया? एक मिनिट. तुम्ही आता जरा संपर्क संबंध थोडेसे वाढवा सगळे, ही माझी आपल्याला विनंती आहे. इथे उपलब्ध असलेले डॉक्टर्स, इथे उपलब्ध असलेल्या ज्या सर्व्हिसेस सुविधा आहेत
त्याचा लोकांपर्यंत माहिती देऊन कसा जास्तीत जास्त उपयोग करता येईल याच्यावरती जरा तुम्ही पेक्षा भर द्या. ह्याला महत्त्व देऊ. नाही, नाही, किंवा भर द्या. अध्यक्ष महोदय आपण एक meeting मिनिट. मध्ये ना. एक मिनिट भर द्या. अरे, त्याच्यामध्ये तुम्ही इंटरॅक्ट करा. हो. वस्तू ते बंद करा. डॉक्टर आहेत, डीन सर आहेत, तुम्ही त्याच्यावर इंटरॅक्ट करा ना. दादा हळूहळू सिस्टम्स डेव्हलप होतील. दादा एक प्रश्न होता. आपली ओपीडीची वेळ 9 ते 1 ची आहे सर आणि आपल्याकडे सोनोग्राफीची मशीन एकच आहे. तर सोनोग्राफी मशीन इथे 2 आहे तर वुमन्सला 1 आहे. इथली नाही, इथली जी आहे ना, आहे, इथे 2 आहे. इथे रोज दादा 100च्या आसपास पेशंट असतात आणि प्रचंड गर्दी असते. तर सोनोग्राफी मशीनची एक गरज आहे इथे, कारण आपण मागणी केली. म्हणजे 2 झाल्या, किती मागितल्या अजून एक 2 आहेत म्हणतात, अजून एक मागितली ती देऊ. दुसरं एक काय बातम्याच्या अनुषंगानं पत्रकारांना परमिशन दिली जात नाही मध्यंतरी. नाही आपण लेखी एक मिनिट पत्रकार म्हणजे आपल्याला जर तसं काही करायचं असेल ना आपण लेखी परमिशन कुणाकडे द्यायचं लीक करत तेव्हा ते जागेवर नसतात. ते पत्रकारांना बातमीसाठी लेखीची अट नसावी, सरळ ते पत्रकारांना काय म्हटलं ते अट ते रद्द करा. तुम्ही जे म्हणता का त्यांच्याकडे लेखी परमिशन कुणाकडे मागणार? पेशंट असतात नसतात जागेवर सर, जागेवर नसतात. फोनवर तर आहे. त्यांना साधा SMS करायचा. SMS केलं तरी चालेल. डॉक्टर ते मला फोन लावून द्या. तोपर्यंत ऐका हो ना आपले धाराशिवचं MRI जे आहे कधीपर्यंत इन्स्टॉल होईल कमिशन नाही मला अधिकृत सांगण्यासारखं कोण आहे जो मला स्पष्ट शब्द देईल. तुम्ही कोण बोलताय? बरं तुम्ही कोणाला रिपोर्ट करता? ते कोणाला करतात? नाही तुमचं सिनियर कोणाचा नंबर द्या, नाव नंबर हां जे मला म्हणजे कमिट करू शकतील व्यवस्थित कधीपर्यंत MRI व्हायचं. हो हो काय म्हणजे सिनियर घ्या हे एकदमच त्यांचं म्हणणं 1 महिना लागेल पण मी सिनियरना बोलून कन्फर्म करून देतो. हो आपलं हे कमिशनिंग कधीपर्यंत हो दुसरी बाजू काय प्रॉब्लेम आहे? कसल्याच तपासण्या नाही डायरेक्ट मुंबईला कसं काय पाहिजे. ट्रान्सफॉर्मर कोण बसवतो असेल तर मी कोणाशी बोलावं ट्रान्सफॉर्मरचा विषय सांगताय. मशीन अवेलेबल झालंय का? अडचण नाही. ओके ठीक आहे टेंटेटिव्हली महिना धरायला हरकत नाही. चालेल ओके थँक्यू. यांची काय अडचण आहे ट्रान्सफॉर्मरचं? दादा दुसरा एक विषय असा आहे दादा एक दुसरा विषय डॉक्टरच्या तपासणीसाठी असतं ते डॉक्टर त्या वॉर्डमध्ये तपासणीसाठी उपलब्धच राहत नाही. ते त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये असतात. अशी ठराविक स्पेसिफिक तक्रार द्या चौकशीवर कारवाई करू नका पण तुम्ही तक्रार नीट द्या. आणि न्यूरोसर्जन नाही आहे का? नाही आपलं चाललंय नाही आपल्याकडे मेडिकल कॉलेजमध्ये न्यूरो सर्जरी ही आत्ता नसतं ही सुपर स्पेशालिटी आहे. पण डीन सरांना बोललोय न्यूरो सर्जन येऊ शकतो प्रयत्न करतोय. कुठल्याच्या ऐवजी सर्जन जनरल सर्जन जनरल सर्जन न्यूरो सर्जन जनरल सर्जनच्या ठिकाणी न्यूरो सर्जन आणण्याचं चाललंय.